Hello students, I am Sucharita Gaikwad from KB Junior College, Malegaon Camp. In last lecture, we studied the definition of chemistry and its different branches. म्हणजे बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या ब्रांचेस, केमिस्ट्रीचे दैनंदिन व्यवहारात वापरताना होणारे फायदे बघितले. खरं सांगायचं तर आपण केमिस्ट्रीशिवाय जगूच शकत नाही. केमिस्ट्री हे सेंट्रल सायन्स आहे, म्हणजेच तो सायन्सचा गाभा आहे. फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, अप्लाइड सायन्स, जिओलॉजी, इंजिनिअरिंग, अर्थ अँड स्पेस सायन्स ह्यांच्या अभ्यासासाठी केमिस्ट्रीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आपण श्वास घेतो ती हवा म्हणजे ऑक्सिजन, खातो ते अन्न, पितो ते पाणी, राहतो ते घर, आपण घालतो ते कपडे, दळणवळणाच्या साधनांना व इतर कामासाठी लागणारा फ्युअल म्हणजेच इंधन, सारं काही केमिस्ट्रीने ओतप्रोत भरलेलं आहे. दॅट मीन्स द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. ड्यू टू डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्समेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, chemistry has developed as modern science. Technological development in sophisticated instruments expanded our knowledge of chemistry. म्हणजेच अत्याधुनिक उपकरणांप्रमाणे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपले केमिस्ट्रीचे ज्ञान वृद्धिंगत झालेले आहे. तर अशा ह्या केमिस्ट्री सब्जेक्टच्या पहिल्या चॅप्टरला आपण आज सुरुवात करूया. Today we are going to study the first chapter of chemistry, some basic concepts of chemistry. म्हणजेच आपल्याला केमिस्ट्रीच्या बेसिक कन्सेप्टचा स्टडी इथं करायचं आहे. Now, first point in this is properties of matter and their measurement. Dear students, you know the definition of chemistry. Chemistry is defined as the study of structure, function, composition and properties of matter. आता इथं हा मॅटर जो शब्द आलेला आहे, तर मॅटर म्हणजे काय? मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज बोथ मास अँड व्हॉल्यूम. मॅटर हॅज एनर्जी. मॅटर इज एव्हरीथिंग अराउंड यू. मॅटर इज everything you can touch, see, feel or smell. Matter is one of 5 physical forms: solids, liquids, gases, plasma or Bose-Einstein condensate, means BEC. You know very well that there are 3 states of matter. म्हणजेच पदार्थाच्या 3 अवस्था आहेत: solid, liquid and gas. These different kinds of matter have characteristic properties, and characteristic properties are classified into 2 categories: physical properties and chemical properties. तर आता आपण बघूया पहिले physical property. These properties are the properties which can be measured or observed without changing the chemical composition of the matter. म्हणजेच पदार्थांचे भौतिक गुणधर्म ह्यांचा अभ्यास करताना किंवा भौतिक गुणधर्म मोजताना पदार्थांच्या रासायनिक रचनेत कोणताच बदल झालेला नसतो. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आईस तुम्हाला माहिती आहे, बर्फ. सॉलिड आईस ऑन हीटिंग मेल्ट्स and it forms liquid water. This liquid water on further heating forms vapor. म्हणजेच बर्फाचं पाणी होणं आणि पाण्यापासून त्याची वाफ तयार होणं. आईस, वॉटर अँड व्हेपर ऑल आर H2O. There is no change in composition of H2O. Another examples are color, order, melting point, boiling point, density. These are
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता दुसरी प्रॉपर्टी बघूया आपण, केमिकल प्रॉपर्टीज. These properties are the properties where substances undergo a chemical change and thereby exhibit the change in chemical composition. म्हणजेच पदार्थांचा रासायनिक गुणधर्म अभ्यासताना असं लक्षात येतं की पदार्थांच्या रासायनिक रचनेत बदल झालेला असतो. याच्यासाठी एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोल बर्न्स इन एअर, म्हणजे कोळसा जर आपण जाळला then it produce CO2 carbon dioxide and magnesium wire burns in air in presence of oxygen, it forms magnesium oxide. ही ऑक्सिडेशन प्रोसेस आहे. म्हणजेच कार्बनपासून कार्बन डायऑक्साईड तयार होणं किंवा मॅग्नेशियमपासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होताना त्यांच्यात रासायनिक बदल होतो. Students, you have to remember one thing, that in case of physical property, the physical change is temporary, but in case of chemical property, the chemical change is permanent. Next to this, we have to study measurement of properties. Many properties of matter are quantitative in nature. आता क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय तर परिमाणात्मक किंवा परिमाणासंबंधी. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाइम etc. these are quantitative in nature. Any quantitative measurement is expressed by a number followed by units in which it is measured. For example, length of your notebook is 30 cm. Here 30 is the number and cm denotes centimeter. म्हणजेच हे युनिट आहे, द युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड. म्हणजे बघा आपण जेव्हा 30 cm म्हणतो तेव्हा 30 हा नंबर असतो आणि cm म्हणजे सेंटीमीटर, जे लांबी मोजण्याचे काय आहे एकक आहे, म्हणजे ते युनिट आहे. आता युनिट म्हणजे काय तर द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स. पुन्हा एकदा ऐका, द आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड units. Now there are several systems in which units are expressed, such as CGS, MKS and FPS etc. The system of units is based upon three basic units, namely length, mass and time. तर यातली पहिली एक सिस्टीम बघूया आपण, CGS system. Look at the chart. In this system, the unit of length is centimeter, unit of mass is gram and unit of time is second. In case of MKS system, the unit of length is meter, unit of mass is kilogram and unit of time is second. In FPS system, the unit of length is foot, unit of mass is pound and the unit of time is second. Now students, in 1960, the 11th General Conference of Weights and Measures adopted or proposed an international system of units called as SI units. The SI system has 7 base units called as fundamental units. आता हे फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय आणि त्या कोणत्या आहेत ते आपण बघूया. फंडामेंटल युनिट्स, दीज आर independent units and not derived from any other units. म्हणजे ह्या फंडामेंटल युनिट ज्या आहेत त्या दुसऱ्या कोणत्याही युनिटपासून तयार झालेल्या नाही आहेत.
There are 7 fundamental units as shown in diagram. आता तुम्ही त्या डायग्राम म्हणजे चार्टमध्ये बघा, तिथे फंडामेंटल युनिट्स दिलेले आहेत, त्यांचे सिम्बॉल दिलेले आहेत आणि सिम्बॉल फॉर SI युनिटही दिलेलं आहे. पहिली आहे लेंथ. लेंथचं सिम्बॉल आहे L, त्याचं SI युनिट आहे मीटर आणि मीटरसाठी सिम्बॉल आहे स्मॉल m. दुसरं युनिट आहे मास. मास त्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम अँड त्याचे सिम्बॉल आहे kg. टाईमसाठी आपण SI युनिट घेतो सेकंड, रिप्रेझेंटेड बाय स्मॉल s. इलेक्ट्रिक करंट SI युनिट आहे त्याचं एम्पियर अँड द सिम्बॉल इज A. Thermodynamic temperature, it has SI unit Kelvin and symbol is K. Amount of substance, SI unit is mole and its symbol is MOL. Luminous intensity, SI unit is candela and it is represented by CD. आता luminous intensity म्हणजे काय, तर चकाकण्याची तीव्रता. Now we have to study some physical properties. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे mass and weight. The mass is an inherent property of matter. म्हणजे ही त्याची मूळचीच प्रॉपर्टी आहे. It is the measure of the quantity of matter in the body. The mass of a body does not vary with its position, but the weight of a body is a result of the mass and gravitational attraction. The weight of body varies because it depends upon gravitational attraction of earth. As position of body changes, the weight of body also changes. म्हणजेच बघा, मास अँड वेट जरी तुम्हाला सारखंच वाटत असलं तरीही ह्या दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. दोन्हींचे युनिट सारखेच म्हणजे ग्रॅम किंवा किलोग्रॅम असलं तरी मास ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ॲज कम्पेअर्ड टू वेट. मास हे नेहमी फिक्स असतं. एखाद्या वस्तूचा मास म्हणजे वस्तुमान पृथ्वीवर कोणत्याही ठिकाणी केलं तरी ते सारखंच असतं. मात्र वेट म्हणजे वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. म्हणजे वस्तू पृथ्वीच्या सेंटरपासून जर वेगवेगळ्या अंतरावर असेल तर तिचं वजन वेगवेगळं येणार आहे. बिकॉज वेट व्हॅरीज विथ पोझिशन ऑर व्हॅरीज विथ डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ, as gravitational attraction of earth for a body varies with distance from center of earth. Is that clear? The basic unit of mass in SI system is kilogram, while fractional unit is gram. Therefore, in terms of gram, 1 kilogram is equal to 1000 gram, that is 10 raised to 3 grams. Now, second property is length. In chemistry, length term arises in properties such as the atomic radius, bond length, wavelength of electromagnetic radiation, etc. These quantities are very small. Therefore, fractional units of SI unit of length are used. SI unit of length is meter, but fractional units are nanometer and picometer. हे नॅनोमीटर आणि पिकोमीटर आपल्या साध्या डोळ्यांनी न दिसणारे आहेत. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 raised to -9 मीटर and 1 picometer is equal to 10 raised to -12 meter. Now third property is volume. Volume is the amount of space occupied by a three-dimensional object, means matter. It does not depend on shape. म्हणजे आपण लिक्विड आणि गॅसेसचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी
कॉमन युनिट वापरतो ते म्हणजे लिटर. बट फॉर मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस SI unit used is meter cube. 1 liter is equal to 1 decimeter cube, that is equal to 1000 ml, means 1 liter is equal to 1000 centimeter cube. लॅबोरेटरीमध्ये सोल्युशन अँड लिक्विडचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी वेगवेगळे ग्लासवेअर ज्याला आपण ॲपरेटस म्हणतो, जसे की ग्रॅज्युएटेड मेजरिंग सिलेंडर, ब्युरेट, पिपेट, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क वापरले जातात. प्रॅक्टिकलच्या वेळेस ह्या सगळ्या ॲपरेटसची तुमची ओळख होईलच. नाव नेक्स्ट टू दिस, फोर्थ प्रॉपर्टी इज डेन्सिटी. आता डेन्सिटी म्हणजे काय, तर मास अँड व्हॉल्यूम यांचा रेशो असतो. म्हणजे डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजेच डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स. आपल्याला एखाद्या वस्तूचं मास आणि व्हॉल्यूम माहीत असेल तर आपल्याला डेन्सिटी काढता येते. मास इन किलोग्राम डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन मीटर क्यूब. म्हणजेच SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्राम पर मीटर क्यूब, दॅट इज किलोग्राम m⁻⁻3. and in CGS system it is gram per centimeter cube, that is gram centimeter⁻3. Now fifth property is temperature. Temperature is a measure of the hotness or coldness of an object. एखादी वस्तू किती गरम आहे किंवा थंड आहे हे मोजणं म्हणजे त्याचं तापमान सांगणं होय. There are 3 common scales to measure temperature, namely degree Celsius, degree Fahrenheit and Kelvin K. SI unit of temperature is Kelvin. The temperature on 2 scales are related to each other by the relationship as Kelvin K is equal to degree centigrade plus 273.15 and degree Fahrenheit is equal to 9/5 degree Celsius plus 32. ह्या दोन्ही रिलेशनशिपचा वापर करून आपण ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशरला वेगवेगळे टेम्परेचर स्केल सांगू शकतो. म्हणजेच उदाहरण सांगायचं झालं तर वॉटर बॉइल्स ॲट 100 degree Celsius means water boils at 100 degree Celsius plus 273.15, that is equal to 373.15 Kelvin. आणि हेच टेम्परेचर जर आपल्याला फॅरनहीटमध्ये सांगायचं असेल तर 100 degree centigrade multiplied by 9/5 plus 32 means 180 plus 32, that is equal to 212 degree Fahrenheit. अशाच प्रकारे तुम्हाला वेगवेगळे कन्व्हर्शन्स करता येतील. टेम्परेचर डिग्री फॅरनहीटमध्ये दिलेलं असेल तर ते डिग्री सेंटीग्रेडमध्ये बदलता येईल आणि केल्व्हिनमध्ये कन्व्हर्ट करता येतील किंवा व्हाईस वर्सा. त्यासाठी तुम्हाला वरील सांगितलेलं रिलेशनशिप जे आहे ते फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. तर तुम्ही प्रॅक्टिस करा. जर बॉडी टेम्परेचर म्हणजेच ह्युमन बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेंटीग्रेड असेल तर तेच टेम्परेचर डिग्री फॅरनहीट आणि केल्व्हिनमध्ये तुम्हाला कन्व्हर्ट करता येईल. ओके, दिस इज युअर होमवर्क. कन्व्हर्ट द बॉडी टेम्परेचर इन डिग्री फॅरनहीट अँड केल्व्हिन. थँक्यू.